नमस्कार, PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी आपल्याला ही मोत्यांची छोटी अशी बाळकृष्णासाठी उशी कशी बनवायची ते सांगणार आहे। ही अतिशय सुंदर आणि बनवायला सोपी अशी उशी आहे। तुम्ही नक्की ही करून बघा, तुम्हाला आवडेल करायला। तर ही लड्डू गोपाळसाठी जी मी उशी बनवणार आहे त्यासाठी मी हे पांढरे 6 नंबरचे, हे डार्क गुलाबी 6 नंबरचे, फेंट गुलाबी 6 नंबरचे आणि हे गोल्डन 6 नंबरचे, असे सगळे हे 6 नंबरचे मोती मी वापरलेले आहेत। त्याचबरोबर हा 7 नंबरचा तंगूस मी इथे वापरलेला आहे। चला तर मग आता ही उशी कशी बनवायची ते आपण बघूया। सगळ्यात पहिल्यांदा हे 2 फेंट गुलाबी आहेत ते मोती घ्यायचे आणि हे 2 पांढरे मोती घ्यायचे। सुईमध्ये 2 असे हे 4 मोती घेतलेले आहेत मी। आता हा जो पहिला गुलाबी मोती आहे याच्यातून सुई अशी विरुद्ध दिशेने आपण काढून घ्यायची अशी। मग ह्या गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची वरच्या दिशेने आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून आडवी सुई काढून घ्यायची। आता इथे आपण प्रत्येक वेळेला 3-3च मोती घेणार आहोत। तर मग आता इथे पहिल्यांदा हे 2 पांढरे आणि हा एक गुलाबी असे 3 मोती घेतले। आता ह्या पांढऱ्या मोत्यात इकडच्या दिशेने ही सुई आहे, मग त्याच पांढऱ्या मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची। या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची पांढऱ्या आणि ह्या पांढऱ्या मोत्यात यायचे असं। आता इथे ही गुलाबी आहे ना, तर आपण हिची गुलाबी बॉर्डर करणार आहोत। तर मग आता ह्या गुलाबी साईडला आपला तंगूस आहे, त्यामुळे इथे पहिल्यांदा आपण 3 पैकी 1 गुलाबी घेणार आहे आणि हे 2 पांढरे घेणार आहेत 2 आणि मग त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली। मग परत ह्या गुलाबी मोत्यातून वरच्या दिशेने आणि ह्या मधल्या पांढऱ्या मोत्यात सुई आणायची। आता इथे पांढरे मोती त्या पांढऱ्या साईडला तंगूस आहे, त्यामुळे आपण इथे पहिल्यांदा 2 पांढरे मोती घ्यायचे, 1 आणि 2 आणि नंतर हा एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि ह्या मोत्यातूनच त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने आपण ही सुई काढून घ्यायची अशी। मग ह्या मोत्यातून वरच्या दिशेने आणि परत ह्या मोत्यातून आता परत पहिला इथे एक गुलाबी येणार आहे आणि नंतरचे 2 पांढरे। सेम करायचे आपल्याला, हे असे विणायचे परत इथे आता हे 2 पांढरे 1 गुलाबी इथे सेम असंच आपण सगळं आता ओलेलं आहे, विणलेलं आहे आणि ह्या मोत्यातून इकडे सुई काढून घ्यायची अशी। आता हे 1 2 3 4 5 6 चौकोन झालेले आहेत। आता 7वा चौकोन करायचा आहे, तो ह्याच्यासारखा करायचा आहे।
आपल्याला आता 7 चौकोनचाच हे उशी करायची. तर मग आता सेम असं करायचं आपल्याला इकडच्या साईडसारखं. मग इथे आपण आता हे 2 गुलाबी मोती घेणार आहोत आणि एक पांढरा मोती, असे 3 मोती घेतले. ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. म्हणजे आता ही इकडून आणि इकडून हे सेम झाले. म्हणजे ही जी हा गुलाबी असंच आपण वरती पण ही अशी बॉर्डर दोन्ही साईडने आपण करणार आहोत. या मोत्यातून सुई काढून घ्यायची, या मोत्यातून आणि या पांढऱ्या मोत्यात, पहिल्या या पांढऱ्या मोत्यात आपण सुई घेतलेली आहे. आता इथे पहिल्यांदा आपल्याला 3 मोती घ्यायचे. तर त्यातले हे जे 2 मोती आहेत ते मी पांढरे घेणार आहे आणि हा एक गुलाबी घेणार आहे. असे 3 मोती घेतले आणि ह्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली अशी. म्हणजे आता ही इकडनं गुलाबी बॉर्डर व्हायला लागलेली आहे. आता ह्या मोत्यातून अशा वरच्या दिशेने आपण ही सुई काढून घेतली. इथे पण आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत, एक आणि हा 2. मग ह्या मोत्यातून अशी डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने ह्या आणि ह्या अशा 3 मोत्यातून आता मी सुई काढून घेणार आहे अशी. आणि ह्याच्यातून अशी. इथे परत 1 आणि हे 2 पांढरे मोती, या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे आता हा जो डार्क गुलाबी आहे हा मोती एक घ्यायचा आणि हा पांढरा एक घ्यायचा आणि ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने, ह्या मोत्यातून या आणि ह्या. आता इथून पुढे हे सगळे इथपर्यंत हे दोन्ही पांढरे होऊन घ्यायचे. 2-2 पांढरे मोती घालायचे. म्हणजे इकडे जसं केलं तसंच इकडे करायचं. आता 1 2 पांढरे मोती, ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. अशी. मग ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने 2 पांढरे मोती, 1 आणि 2 पांढरे मोती, या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. ह्या मोत्यातून वरती, ह्या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे एक गुलाबी घ्यायचा आणि एक पांढरा घ्यायचा. हा फेंट गुलाबीची बॉर्डर आहे त्यामुळे तोच घ्यायचा. ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि ह्या मोत्यात सुई आणायची अशी. ही आपली पहिली ओळ तयार झाली. आता पुढची ओळ विणताना परत 1 2 पांढरे 1 गुलाबी,
या मोत्यातून डावीकडून उजवीकडे, या मोत्यात वरच्या दिशेने, परत 2 पांढरे, 1 आणि 2 पांढरे, या मोत्यातून उजवीकडून डावीकडे, या मोत्यातून वरच्या दिशेने, ह्या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची, 1 2, हा तिसरा. इथे आता ह्या कलरचे डार्क गुलाबी 2 मोती घ्यायचेत आपल्याला, 1 आणि 2. वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली, डावीकडून उजवीकडे, पिंक कलरच्या मोत्यात खालून वरच्या दिशेने. इथे आता पहिल्यांदा एक गोल्डन आणि हा पिंक असे हे 2 मोती घालायचे. या मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची, या मोत्यातून वरच्या दिशेने, डावीकडून उजवीकडे गोल्डन मोत्यातून आणि या पांढऱ्या मोत्यातून. आता इथे एक पांढरा आणि हा एक डार्क पिंक. इथे आता 2 पांढरे, परत ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे, या मोत्यातून वरती, या मोत्यातून, या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आपण. इथे आता हा एक फेंट गुलाबी घ्यायचा मोती आपल्याला, एक फेंट गुलाबी आणि हा एक पांढरा, असे 2 मोती घ्यायचे आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून खालच्या साईडने, मग ह्या मोत्यातून, ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यात, पहिल्या मोत्यात आपण सुई आणायची. इथे आता हे 2 पांढरे घ्यायचे पहिल्यांदा आणि मग हा एक गुलाबी सुईमध्ये घ्यायचे. ह्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई आपली अशी काढून घ्यायची. असं दिसतं आहे. आता ह्या पांढऱ्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे एक पांढरा आणि हा डार्क पिंक, असे 2 मोती घ्यायचे. या मोत्यातून डावीकडून उजवीकडे अशी सुई काढून घ्यायची. या मोत्यातून परत या मोत्यामधून, या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आता हे 2 गोल्डन कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2. या पिंक मोत्यामधून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई आपण काढून घ्यायची.
इथे आता पहिल्यांदा एक गोल्डन आणि हा पिंक असे हे दोन मोती घालायचे। या मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची। या मोत्यातून वरच्या दिशेने डावीकडून उजवीकडे गोल्डन मोत्यातून आणि या पांढऱ्या मोत्यातून। आता इथे एक पांढरा आणि हा एक डार्क पिंक। इथे आता दोन पांढरे, परत ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे, या मोत्यातून वरती, या मोत्यातून, या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आपण। इथे आता हा एक फेंट गुलाबी घ्यायचा मोती आपल्याला, एक फेंट गुलाबी आणि हा एक पांढरा, असे दोन मोती घ्यायचे आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून खालच्या साईडने, मग ह्या मोत्यातून, ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यात, पहिल्या मोत्यात आपण सुई आणायची। इथे आता हे दोन पांढरे घ्यायचे पहिल्यांदा आणि मग हा एक गुलाबी सुईमध्ये घ्यायचे। ह्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई आपली अशी काढून घ्यायची। असं दिसतं आहे। आता ह्या पांढऱ्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची। आता इथे एक पांढरा आणि हा डार्क पिंक, असे दोन मोती घ्यायचे। या मोत्यातून डावीकडून उजवीकडे अशी सुई काढून घ्यायची। या मोत्यातून परत या मोत्यामधून, या मोत्यातून आणि या मोत्यातून अशी आपण ही सुई काढून घ्यायची। इथे आता एक हा गोल्डन मोती घ्यायचा आपल्याला आणि हा एक डार्क पिंक, असे दोन मोती घेतले। या पिंक मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची। मग ह्या मोत्यातून आणि या गोल्डन मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची। इथे परत एक आणि दोन गोल्डन मोती घेतले। मग ह्या गोल्डन मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची अशी। या मोत्यातून, ह्या मोत्यातून, ह्या आणि ह्या मोत्यातून आपण अशी ही सुई काढून घ्यायची। इथे आता एक आणि हे दोन डार्क पिंक मोती घ्यायचे, एक आणि हा दोन, परत या गोल्डन मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली अशी। या मोत्यातून आणि या मोत्यातून। इथे आता दोन पांढरे मोती घ्यायचे, एक आणि दोन,
ह्या पांढऱ्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची। या पिंक कलरच्या मोत्यातून वरच्या दिशेने, या मोत्यातून, या मोत्यातून, या मोत्यातून। इथे परत हा पहिल्यांदा हा एक पिंक फेंट पिंक घ्यायचा आहे आणि एक पांढरा घ्यायचा आहे आणि या पांढऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घ्यायची। मग ह्या मोत्यातून, या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई काढून घेतली। इथे आता 3 मोती घ्यायचे, त्याच्यात पहिल्यांदा हे 2 पांढरे घ्यायचे आणि मग हा फेंट पिंक कलरचा मोती घ्यायचा आहे आणि ह्याच मोत्यातून इकडे तंगुसे म्हणून विरुद्ध दिशेने ही अशी सुई आपण काढून घ्यायची। या मोत्यात वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची। आता इथे 2 पांढरे मोती घ्यायचे, 2 पांढरे मोती, या मोत्यातून अशी सुई काढून घ्यायची इकडे। या मोत्यातून वरच्या दिशेने, या मोत्यातून, ह्या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची। इथे आता हा आपला एक डार्क पिंक घ्यायचा आणि हा एक पांढरा घ्यायचा। मग ह्या मोत्यातून पिंक आणि ह्या पिंक मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची। इथे आता हे 2 डार्क पिंक घ्यायचे आणि गोल्डन मोत्यातून उजवीकडून डावीकडे 1 2 3 एवढ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची। 1, हा 2 आणि हा 3। इथे 2 पांढरे मोती, या पिंक मोत्यातून वरून खालच्या दिशेने, डावीकडून उजवीकडे आणि वरच्या दिशेने। परत 2 मोती पांढरे, इथे आता या पांढऱ्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची। या मोत्यातून, ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून। आता इथे एक गुलाबी आणि एक पांढरा मोती घ्यायचा आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई, परत इकडे ह्या मोत्यातून आणि ह्या पहिल्या पांढऱ्या मोत्यात सुई आणायची। इथे आता आपलं हे डिझाइन पूर्ण झालंय। तर आता इथे फक्त आपण हे सगळे पांढऱ्या मोत्यांनी विणायचे, फक्त ह्या साईडला एक एक गुलाबी आपण मोती टाकणार आहेत। बाकी सगळे आपण 2-2 पांढरे घेऊन मोती घेऊन विणणार आहोत। असं ह्या मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली, परत ह्या मोत्यात वरच्या दिशेने। आता इथून पुढे इथपर्यंत आपण 2-2च मोती घेणार आहेत
आणि ही पूर्ण ओळ आपण अशी विणून घ्यायची. आता इथे शेवट आलाय या ओळीचा. मग इथे एक पिंक कलर आणि एक पांढरा असे 2 मोती घ्यायचे आणि या पांढऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि या मोत्यामध्ये आपण तंगूस न्यायचा आहे. ही आता आपली शेवटची ओळ आहे. इथे आता अशी ही पिंक बॉर्डर आपण इथे करणार आहोत. तर इथे आपल्याला 3 मोती घ्यायचे. त्यातला हा एक मी पांढरा घेणार आहे आणि 2 हे फेंट गुलाबी मोती घेणार आहे, 1 आणि 2. आणि ह्या मोत्यातून विरुद्ध दिशेने अशी ही सुई काढून घेणार आहे. आता ह्या मोत्यात आता इथे पहिल्यांदा आपण हा पिंक मोती घ्यायचा आहे आणि मग हा पांढरा मोती घ्यायचा आहे, कारण इथे वरच्या साईडने आपला हा तंगूस वरच्या साईडने आहे म्हणून. आता इथे खालच्या बाजूने तंगूस आहे म्हणून पहिल्यांदा पांढरा घ्यायचा आणि मग गुलाबी घ्यायचा. म्हणजे आता ह्या मोत्यातून जेव्हा आपण काढू तेव्हा हा गुलाबी मोती वरती येईल. आता परत वरती आलाय म्हणून पहिला गुलाबी आणि मग पांढरा. इथे शेवटी आता हे 2 गुलाबी मोती घ्यायचे आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने ही सुई अशी काढून घ्यायची आणि इथे आपला हा तंगूस बंद करून टाकायचा. अशा प्रकारे हा आपला एक पार्ट, उशीचा एक पार्ट आपला हा तयार झालेला आहे. आता मी हा दुसरा भाग विणून घेतलेला आहे उशीचा. हा पण या भागासारखाच विणलेला आहे, सेम टू सेम. फक्त हे जे डिझाईन आहे हे मी घातलेलं नाही आहे, त्याऐवजी ते प्लेन पांढरे मोती वापरलेले आहेत. म्हणजे हे जसं मी विणलं आहे हे सगळं तसं सेम विणलं आहे, फक्त हे ह्याच्याऐवजी पांढरे मोती घातलेले आहेत. आता हे 2 भाग आहेत हे आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत. तर आता ह्या मोत्यामध्ये आपण सुई घेतली काढून. आता इथे एक पांढरा मोती घ्यायचा, हा हे असं पकडायचं व्यवस्थित, शेजारी शेजारी हे मोती आले पाहिजेत ह्याचे. आणि मग ह्या दुसऱ्या पार्टच्या सेम पहिल्या मोत्यातून आपण सुई काढून घेतली. परत एक पांढरा मोती घेतला
आता ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी, मग ह्या मोत्यातून आणि ह्या इथे परत पांढरा मोती, इथे परत एक पांढरा मोती, मग इकडच्या ह्या दुसऱ्या भागातून अशा प्रकारे आपण हे 1, हा 2 आणि हा 3 असे 3 भाग हे आपण एकमेकांना जोडून घेणार आहोत। आता हे मी तिन्ही साइडने असं हे जोडून घेतलेले आहेत हे 2 भाग। तर आता हा जो कापूस आहे तो मी असा याच्यात व्यवस्थित असा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून घेतला आहे छान। ह्या मापाचे पिशवीमध्ये मी तो घालून घेतलेला आहे आणि आता हे आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत असा। आता ही साइड आपण अशीच सेम बंद करून टाकणार आहे। आता हा सगळीकडनं असा छान दिसतोय। आता ही इथून असं हे आपण साइड पांढऱ्या मोत्यांनी बंद करून टाकणार आहेत। अशा रीतीने हे आपलं एक सुंदरसे कुशन, उशी, पिलो तुम्ही काय म्हणाल ते, हे आपले एक छानशी सुंदरशी उशी आपल्या छोट्याशा बाळकृष्णासाठी तयार झालेली आहे। माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।